कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आत्या, काय रे? आत्या तुम्हाला सारखी बोलायचीच ना, तुला काय लागलं तर मला मागत जा म्हणून। अरे होय, काय पाहिजे तुला? खरंच देशील? मागून तर बघ। आत्या, मला तुळजाला घेऊन पुण्याला जायचं। त्याची मेडल मी आले ना, त्याचं ते सर्टिफिकेट का काय असते ना, ते घ्यायला त्याच्या कॉलेजमध्ये पुण्याला जायला लागणार आहे सही करायला। तू पाठवायला नाही म्हणून नको। पण मालकांना कळलं तर? अगं तू आत्ताच म्हणली ना ते बाहेरगावी गेलेत म्हणून। हे बघ, त्यांना परत यायला रात्र तरी होईल, ते परत येईपर्यंत आम्ही घरी येतो, तू काळजी नको करू। आत्या, आपल्या तुझं एवढं कष्ट घेतलं, त्याचं चीज झालं पाहिजे का नाही सांग बरं? आणि तूच सांग, आपण नाही तिच्या पाठीशी उभं राहणार तर मग कोण राहणार? वय खरं आहे, पण लवकर परत या। हा, थँक्यू आई। तुझं तर पडदिशी। हो बरं, ऐका, मालक घरला परत यायच्या आधी तुम्ही लवकर परत घरला या, नाहीतर मग तुळजाचं परत घराबाहेर पडणं लय अवघड होऊन जाईल। हो छोटी आई, चल। हां, येतो ना। सावकाश जावा। आयुष्यात पहिल्यांदाच यांच्या माघारी काहीतरी करायचं धाडस दाखवलंय आपण। यांना कुठून पण जरा जरी खबर मिळाली ना तर हॅलो। अहो तो सूर्या तुळजा वहिनींना घेऊन बाहेर पडलाय। काय ह्याच्या तर ए पाठलाग करा त्याचा। हो साहेब। ते कुठे जाते, काय करते, सगळं मला कळायला पाहिजे, कळलं का? चालेल साहेब। ए चल। मजा आहे नवरा बायकोची। साहेब, अहो तो सूर्या तुळजा वहिनींना घेऊन पुण्याकडे चाललाय। पुण्याकडं? तिकडं काय काम आहे यांचं? हे लक्ष ठेवा आणि मला कळवत राहा। हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।